मी तुम्हाला थांबवतो एक महत्त्वाची मोठी बातमी। धनंजय मुंडेंचं कमबॅक होणार अशा प्रकारची माहिती समोर येते। धनंजय मुंडे सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळू शकतं। जर कोकाटेंच्या हातून हे मंत्रीपद गेलं तर धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात वापसी होण्याची शक्यता वर्तवली जाते। कोकाटेंचं मंत्रीपद धनंजय मुंडेंना मिळू शकतं अशा प्रकारची माहिती समोर येते। धनंजय मुंडेंचं मंत्रीपद गेलेलं होतं, कृषी मंत्री म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता आणि देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर जे आरोप झाले त्यांच्या निकटवर्तीयांना जेलमध्ये जावं लागलं आणि त्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। तर निश्चितपणे एक मोठ्या राजकीय घडामोडी या सगळ्यामध्ये घडतात आणि आता जी नवी अपडेट समोर येते त्यानुसार धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात पुन्हा घेतलं जाईल अशा प्रकारची शक्यता सुद्धा वर्तवली जाते आपल्या प्रतिनिधींकडून। धनंजय मुंडे हे सध्या दिल्लीत आहेत असं कळतंय आणि प्रचंड मोठा गदारोळ झालेला होता। आरोपांच्या राळ उठवून देण्यात आलेली होती, त्यांच्यावरती अनेक प्रकारच्या चौकशा सुद्धा सुरू आहेत आणि याच दरम्यान धनंजय मुंडेंचं कमबॅक, धनंजय मुंडेंनी आपल्याला कधी संधी मिळणार असा प्रश्न याआधी विचारला होता, त्यावर थांबा असं सांगण्यात आलेलं होतं आणि आता कोकाटे जाणार आणि धनंजय मुंडे येणार अशा प्रकारची बातमी समोर येते। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, खरं तर धनंजय मुंडेंना आता लगेच आणणं हे होऊ शकतं? काही तांत्रिक कारणामुळे प्रशांत यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। आपण पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। पण याच मुद्द्यावरती अंजलीताई तुम्ही या प्रशांतकडे पुन्हा जाऊया। प्रशांत, दिल्लीत काय घडतंय? धनंजय मुंडेंचं कमबॅक अशा प्रकारची बातमी समोर येते, काय घडतंय? महत्त्वाचं म्हणजे प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत आहेत आणि प्रफुल्ल पटेलांची भेट आज धनंजय मुंडे यांच्यासोबत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण की ज्या पद्धतीनं माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा देण्यात त्यांना ज्या पद्धतीनं अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे की धनंजय मुंडे जर दिल्लीत आहेत तर ते निश्चितपणे प्रफुल्ल पटेलची भेट घेईल आणि थोड्याच वेळात प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्र सदनामध्ये येणार आहे आणि त्यांच्यासोबत देखील धनंजय मुंडे येतात का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की राजधानी दिल्लीमध्ये धनंजय मुंडे आहेत आणि निश्चितपणे माणिकराव कोकाटेची गच्छंती आणि धनंजय मुंडेंची वरचष्मा याचा अर्थ असा होतो की कुठेतरी आता धनंजय मुंडे मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दिल्लीत प्रफुल्ल पटेल थांबलेले आहेत, दुसरीकडे अजित पवार जर बघितलं मुंबईमध्ये त्यांच्या हालचाली सुरू आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठला निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। नक्कीच अंजलीताई आपल्या सोबत आहेत। अंजलीताई, जर अशा प्रकारचा, अंजली दमानी आता इनकडे जातो मी, दोन अंजलीताई आहेत म्हणून एक महत्त्वाची ब्रेकिंग पुन्हा एक ते माणिकराव कोकाटेंचा उच्च न्यायालयामध्ये अर्ज सादर करण्यात आलेला आहे। अटक वॉरंटला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे।